नमस्कार. विचार करा, युद्ध आणि योद्धे. मानवी इतिहासाचं ना हे एक असं वास्तव आहे जे खरं तर कधीच बदललेलं नाही. कुठलंही युग घ्या, कोणतीही संस्कृती बघा, आपल्याला शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा या मिळणारच. तर आजच्या या भागात आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की युद्ध आणि योद्धा म्हणजे नक्की काय, आणि सोबतच इतिहासातील काही अद्भुत उदाहरणांवरही नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया. बरं, युद्धाची सगळ्यात सोपी व्याख्या काय असू शकते? प्रसिद्ध लष्करी सिद्धांतकार आहेत वॉन क्लॉझविट्झ. ते म्हणतात की युद्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या विरोधकांना आपली इच्छा पूर्ण करायला लावण्यासाठी केलेली एक हिंसक कृती. सोप्या भाषेत सांगायचं तर दोन गट किंवा देशांमधला सशस्त्र संघर्ष. आणि या संघर्षाची किंमत ती तर प्रचंड असते, विशेषतः मानवी जीवनाच्या बाबतीत. आता इथे बघा, हे 3 मोठे संघर्ष आणि त्यात झालेली अंदाजित मनुष्यहानी. महाभारतात सांगितलेला आकडा तर बघा, अर्थात तो एका महाकाव्यातला आहे, पण तो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या एकत्रित आकड्यांपेक्षाही कितीतरी मोठा आहे. म्हणजे आकडेवारी 100% खरी नसली तरी युद्धाचं विनाशकारी स्वरूप किती भयंकर असतं याची कल्पना मात्र नक्कीच येते. पण मग प्रश्न उडतो की हे युद्ध लढतं कोण? तर तो असतो योद्धा. चला मग आता या योद्धा संकल्पनेबद्दल जरा जास्त जाणून घेऊया. आता केम्ब्रिज डिक्शनरी काय म्हणते बघा, योद्धा म्हणजे फक्त लढणारा सैनिक नाही, तर अशी व्यक्ती ज्याच्याकडे लढण्याचं कौशल्य आहे, अनुभव आहे, प्रचंड धैर्य आहे आणि गरज पडल्यास दाखवायला आक्रमकता सुद्धा आहे. मग एका खऱ्या योद्ध्यामध्ये नक्की कोणते गुण असायला हवेत? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गुण म्हणजे धैर्य. पण फक्त धैर्य असून चालत नाही, त्यासोबतच लागतं उत्कृष्ट लढाईचं कौशल्य, रणांगणावर शौर्य गाजवण्याची धमक, लढाईलाच आपलं काम मांडण्याची वृत्ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची रणनीती आखण्याची क्षमता. हे सगळं मिळून एक योद्धा बनतो. ठीक आहे, आता एका योद्ध्याकडून पुढे जाऊया आणि बोलूया त्या संपूर्ण योद्धा संस्कृतींबद्दल ज्यांनी इतिहासावर आपली एक वेगळीच, कधीही न पुसणारी अशी छाप सोडली. ही तुलना पाहिली की खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळतात. जसं की स्पार्टन्स, ते त्यांच्या फॅलॅंक्स रचनेसाठी ओळखले जायचे. म्हणजे काय, तर सैनिकांची एक अभेद्य भिंतच जणू. मग येतात समुराय, त्यांची तलवारबाजी आणि बुशिदो नावाची त्यांची सन्मानाची आचारसंहिता अप्रतिम. आणि मंगोल, अरे वा, घोड्यावर बसून इतक्या वेगाने तिरंदाजी करायचे की शत्रूला काही कळायच्या आतच खेळ खाल्लास. म्हणजे बघा, प्रत्येक संस्कृतीने जणू युद्धाला एका कलेचं रूप दिलं होतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, युद्धाचं स्वरूप काही नेहमीसारखं नसतं. शीतयुद्ध आहे, वसाहतवादी युद्ध आहे, स्वातंत्र्यासाठीचं युद्ध आहे, प्रॉक्सी वॉर, धार्मिक युद्ध, कितीतरी प्रकार आहेत. यावरूनच लक्षात येतं की हा विषय किती गुंतागुंतीचा आहे. चला आता आपण एका विशिष्ट कथेवर लक्ष केंद्रित करूया. एका अशा योद्ध्याची कथा जिचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी विरून गेलं होतं, हरून गेलं होतं. बघा, स्रोतांमध्ये काय म्हटलंय की जगातल्या शेकडो महान योद्ध्यांमध्ये एक नाव असं आहे जे आता विसरलं गेलंय. ऐकूनच उत्सुकता वाढते, नाही का? कोण असेल बरं ही व्यक्ती? आणि ते नाव आहे खवला बिंत अल अझवार, इतिहासातल्या महान महिला सैनिकांपैकी एक. खवलाची शौर्यगाथा खरंच अंगावर काटा आणणारी आहे. ती फक्त तिच्या भावासोबत लढली नाही, तर जेव्हा तिचा भाऊ दिरार शत्रूंच्या तावडीत सापडला तेव्हा तिने एक क्षणही विचार केला नाही. एकटीने शत्रूच्या तुकडीवर हल्ला चढवला आणि भावाला सोडवून आणलं. विचार करा, काय धाडस असेल हे. आणि एवढंच नाही, यारमुकच्या मोठ्या लढाईत तिने महिलांच्या एका गटाचंच नेतृत्व केलं. पुढे ती स्वतः कैद झाली, पण तिथेही हार मानली नाही. उलट इतर कैद्यांना एकत्र करून लढली आणि स्वतःची सुटका करून घेतली. कमाल आहे. आणि म्हणूनच खवलाची ही गोष्ट आजही अनेकांना प्रेरणा देते. सौदी अरेबिया, जॉर्डन, इराक, UAE या देशांमध्ये तिच्या नावाने रस्ते आहेत, शाळा आहेत आणि लष्करी तुकड्यासुद्धा आहेत. विशेषतः अरब जगातल्या महिलांसाठी ती एक खूप मोठं प्रेरणास्थान आहे. बरं, चला आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. एक मोठा प्रश्न आहे की युद्ध आणि योद्ध्यांच्या या कथा आजही आपल्याला इतक्या महत्त्वाच्या का वाटतात? स्रोतांमध्ये ना एक थोडं कटू पण खरं सत्य मांडलंय. जोपर्यंत या पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत संघर्ष असणारच, आणि संघर्ष असेल तर योद्धेही जन्माला येणारच. हे चक्र अविरतपणे चालूच राहणार असं दिसतंय. आणि हेच आपल्याला एका अंतिम पण खूप मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं. या योद्ध्यांना काय म्हणायचं? नायक की विनाशक? त्यांच्या शौर्याचा गौरव करायचा की त्यांनी घडवलेल्या विध्वंसासाठी त्यांना जबाबदार धरायचं?
इतिहासाने आपल्या योद्ध्यांना नक्की कसं लक्षात ठेवावं हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कदाचित कधीच सोपं नाहीये.